नमस्कार. मिस्टर अँड मिसेस नयाबी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आहे दिवस दुसरा. तर आम्ही निघतो आहे आज. काल रात्रीच प्लॅन बनला आमचा की आपल्याला कुठेतरी अजून जाऊ शकतो. तर नाशिकला चाललो आम्ही. त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी एक दोन ठिकाणं आहेत तिकडे नाशिकमध्ये, ते थोडं एक्सप्लोर करू. निघालो आहे. हे बघा आली आहे. तर बसलोय आम्ही आता बसमध्ये. 14 सीटरची बस आहे. तर हे लोक आता आम्हाला फिरवणार आहेत. बघूया कुठे कुठे नेतात. 300 रुपये पर पर्सन ठेवून परत शिर्डीला पण आणतात. पण तुम्हाला जर तिकडनंच जायचं नाशिकवरून तिकडनं पण हायवेला सोडणार तसं मग तुम्ही जाऊ शकता. हे जे आपण चहावाले भाऊ आपल्याला पुढची जर्नी की नमस्कार. तर आता आम्ही पहिल्या स्पॉटला आलो आहे. आमच्या मुक्तिधाम आहे तिथे आलो आहे दर्शनासाठी. बघूया, आमचं फर्स्ट टाइमच आहे त्यामुळे आम्हाला माहिती नाही एक्झॅक्ट काय काय आहे. आता दर्शनाला जाऊया. हे बघा मंदिर मुक्तिधाम. आता एंट्री करूया आपण. दर्शन केलं आम्ही. मंदिर खूप छान आहे, मोठं आहे. खूप सारे देवी देवतांचे फोटोज आहेत, सॉरी मूर्त्याच आहेत. तर छान दर्शन झालं आणि शांतता आहे एकदम. चला आता पुढे बघूया आपण. आता आम्ही आलो आहे पंचवटीला. पंचवटीचे मंदिरं करतोय. ऑटो केली आहे. मंदिरं फिरवणार आहेत आम्हाला वेगवेगळी. मग त्याचं दर्शन घेऊया आणि भेटूया पुढे. आम्ही आलो आहे काळाराम मंदिर. इकडे डाव्या हाताला सीता गुंफा, 5 वडाची झाडं आहे, पंचवटी म्हणतात. गुफेच्या समोर सीता हरण. या मंदिराच्या बाजूला गोरेराम पर्णकुटी मंदिर आहे. काळाराम मंदिर तिकडे आहे ना. काळाराम मंदिर ते आहे ना. हे छोटे छोटे मंदिर आहेत, प्राचीन कालीन आहे.
हा हे आमच्यावर बरेच आहे. छोटू हा लड्डू. दर्शन घेऊया. तर आता आम्ही चाललो आहे सीता गुफेला. सीता गुफाला चाललोय. सीता गुफा बघूया आपण. हे बघा समोरच आहे. ही बघ सीता गुफा. इकडे इकडे इकडे. बघा सीता गुफा आहे. लाईन आहे भरपूर. हा सीता गुफा आहे. खूप गर्दी आहे. ह्याला पंचवटी का म्हणतात माहितीये? इथे 5 वडाचे वृक्ष आहेत म्हणून. हे बघा 2रा नंबर, 3रा नंबर, 4था नंबर, तिकडे 5वा आणि हा पहिला. म्हणून याला पंचवटी असं नाव दिलेलं आहे. वटाचे वृक्ष आहे ना म्हणून. लाईन लागलेली आहे सीता गुफेला. लक्ष्मण रेखा सीता हरण लंबे हनुमान लक्ष्मी नारायण मंदिर शोक लंका नाग लक्ष्मण तपस्या मंदिर लक्ष्मण शेषनाग राम पर्णकुटी. जाऊन आलं सीता गुफेत. खूप छान आहे. मस्त आहे. मस्त आहे एकदम. आणि त्यांनी शिवलिंग स्थापन केलेलं ते पण आहे तिकडे. हा आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये दिसेल. अलाउड नव्हतं पण तुमच्यासाठी खूप खाली आहे आणि वरती आहे. तेव्हा मंदिर सीताहरणचं आहे. चला. श्री गोरेराम मंदिर पर्णकुटी पंचवटी नाशिक. हनुमानजी.
काळाराम मंदिर महाद्वार, पूर्व महाद्वार आहे हा. बूट स्टैंड पे मैं अभी चप्पल दूंगा. अरे काढूया नंतर. दर्शन घेऊया. चलो हम बैठेंगे एक जगह बैठेंगे. तर आता आमचं पंचवटीचं झालं आहे दर्शन. तर आता चाललो आहे रामकुंड आणि त्रिवेणी घाट, तिकडे चाललो आम्ही दर्शनाला. चला बघूया. घाटावर आलो आहे. बाणेश्वर महादेव मंदिर आहे. चपला कपुरेश्वर महादेव मंदिर आहे. हा घाट आहे पूर्ण. कुंभमेळा होतो इथे. पाणी आहे, नदी वाहते आहे. तीन नद्यांचा संगम आहे. घाटावरती आलो आहे. रामघाट म्हणतात त्याला. मी पण कॅमेरा सगळं. हे कपालेश्वर, श्री कपालेश्वर देवस्थान आहे. इथे हे भारतातलं असं एक मंदिर आहे जिथे नंदीच नाही आहे शिवलिंग समोर. हे असं एक मंदिर आहे. याला तसं बोलता नाही येत ना मग. किती
हे कपिलेश्वर महादेव मंदिर. इथे एक भारतातलं असं एक मंदिर आहे, तिथे शिवलिंग समोर नंदीच नाही आहे. हे एकमेव असं मंदिर आहे, इथे शिवलिंग समोर नंदी नाही आहे.